लहान लहान मुलं, लहान लहान मुली या घरामध्ये, घराच्या परिसरामध्ये लपनाछपणी खेळत होते, लपंडाव खेळ खेळत होते। त्याच पद्धतीनं एक 11 वर्षाची मुलगी हे एका घराजवळ जाऊन लपली आणि त्याच घरामध्ये राहणारा 27 वर्षीय तरुण होता आणि त्यानं त्या 11 वर्षाच्या तरुणीला लालूच देऊन घरामध्ये लप म्हणून सांगितलं आणि लपनाछपणी खेळतानाच सगळं काही केलं। नेमकं काय घडलं, संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्याची। पुण्यामधील दत्तनगर परिसरामध्ये राहणारी एक 11 वर्षीय मुलगी होती आणि ती मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत त्याच परिसरामध्ये त्या ठिकाणी लपाछपी म्हणजे लपंडाव खेळत होती आणि हेच डाव खेळत असताना त्याच परिसरामध्ये राहणारा एक आरोपी आहे संशयित, त्याचं नाव आहे अमर मोहन भोसले, हा 27 वर्षीय आहे आणि ती जी 11 वर्षाची तरुणी आहे ती याच्याच घराजवळ येऊन लपली होती। याच्या ज्या घराच्या पायऱ्या आहेत, जिना आहे, त्या ठिकाणी येऊन लपली होती आणि याची नजर तिच्यावर पडली आणि यानं तिला घरामध्ये लप म्हणून सांगितलं आणि दार लावून घेतलं आणि त्या 11 वर्षीय तरुणीसोबत, मुलीसोबत नको ते कृत्य चालू केलं आणि तिच्या जे शरीर आहे तिला लाज वाटेल असं कृत्य त्याने तिच्यासोबत केलं। तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र ती मुलगी आरडू लागली, वरडू लागली आणि तिनं त्याला धक्का देत त्या ठिकाणाहून धाव घेतली आणि ती तिथून पळाली आणि थेट तिच्या घरी गेली। आता घरी गेल्यानंतर तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला आणि तिच्या आईनं गंभीरतेनं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि जवळचं जे भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणा आहे त्या ठिकाणी जाऊन फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली। पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं या तक्रार नोंदवून घेतली आणि तो जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं, त्याला अटक केली आणि त्याच्यावर विनयभंगासह पोस्को अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून काय दडलेलं आहे, या संपूर्ण प्रकरणाचा तपास त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी भोसले साहेब हे करत आहेत। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय, महिला, मुली, तरुणी यांच्यावर कसं अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय। कधी जवळचाच व्यक्ती असतो तर कधी बाहेरचा असतो तर कधी तो अगदी जवळचा सुद्धा असतो, हे आपण प्रमाण मोठ्या प्रमाणात बघत आहोत। पण सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये चाललंय तरी काय आणि लोकांची प्रवृत्ती कशा पद्धतीनं बदलत चालली आहे हे आपल्या सगळ्या गावरान गोष्टींच्या माध्यमातून लक्षात येते। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।